आमच्याकडे इथे पाऊस पडलेला आहे. शुभेच्छकांनी ते पाहून घ्यावे किती पाऊस आहे. पंजाब ढगांना समजून कळवून द्यावे की पाऊस जास्त झालेला आहे. नुकसान भरपाई करून द्यावे. सरकारला बी समजून द्यावे, नुकसान भरपाई करून द्यावी. थोडे जास्तच आमची नुकसान झाली आहे, त्या बदल्यात आम्हाला नुकसान भरपाई मिळेल. त्याबद्दल धन्यवाद. आमचं नुकसान कांदे गेले वाहून. कुठे गेले वाहून रे कांदे? कुठे गेले? पण दुसऱ्या वावरात निघून गेले, त्याची नुकसान झाली. पाणी वाहतं करून टाकलं झालं. तिकडे बघ किती जाऊ रे तिथे पाणी वाहतंय ते. पंजाब यांनी चुकीचा अंदाज दिल्यामुळे असं झालं आहे. 6 तारखेच्या आत कसं काय पाऊस पडला. ओ माय गॉड द ए गेलं पाणी गेलं जाऊन दे तिकडे, जाऊन दे त्या खड्ड्यात जाऊन द्या. इडा पोच करायचे. नमस्कार, माझे नाव याचे नाव कुणाल विनायक आहेर आहे. माझं सगळी दुनिया ओळखतीच मला. स्वप्न हा स्वप्नातच ना मी खरं सांगते. आणि त्याचं नाव आहे काय त्याचं नाव आहे? ओम भाऊराव शिंदे. त्यांनी लय लावलेले आहे कांदे. धरण झालं. ओ माय गॉड. धरणामध्ये एवढं पाणी जाऊ राहिलं की अर्ध ते तिकडच वाहून चाललंय. हे इकडे काही ते बांध लावून द्या ना इकडं असा, तिकडं जाईल ते पाणी तिरपळ. साई आमचे बैल तिकडं तुम्ही पाहू शकता, तोंड घेऊन मस्त ते काय बोलता भिजले आहे. आमचं एक गिरा बैल आहे, हा दुसरा बैल आहे. भयंकर. आता मका चांगलंच उगल. तिकडे गंज राहिलं रे दादा, तिकडे बाय मागं बाय. आणि मागं सगळं तुंबलंय. मला लागलं. काहीच काम नाही. आज उद्यापासून सोडे पीक काय टाकल रे? पिका टाकल नाही, मका टाकल. मकाची नुकसान काय ते भरपाई. शेतातून मका टाकलेली मका अजून वाहून गेलेली नाहीये. त्या बदल्यात काही देऊ नका. दिले तर काय करायचं. उलट आपल्यालाच पाहिजे अजून. माझ्याकडे ढग गोरं आहे, म्हणजे गोरच राहतं. हे चाळे करत. अरे काय रे चाळे कर ना. तुम्ही हे पाणी पाहू शकता की खोल म्हणजे जातं हे. ते पाणी कसं येतं कसं नाही तुम्ही पाहू शकतात. अर्ध पाणी तिकडे चाललंय. इकडं सोडं इकडे जातच नाही. खरं साई आधी पाऊस झाला होता तेव्हा पुणे भरलं होतं ना रे हे खड्ड.
अरे अशी का हा ते थोडस तुम्ही हे पाहू शकता की चांगलंच चालू आहे एन्जॉय. सगळ्यांचं नुकसान झालं नाहीये अजून, उलट फायदा झालाय सगळ्यांना. कधीच नुकसान झालं नाही काय, कधीच नुकसान नाही होणार. आणि पाणी कसं धाराने चालत आहे हे तुम्ही पाहू शकता आहे. आणि हे पाणी किती शुद्ध सकाळी नाहीये. चला पुढच्या अजून पुढं जाऊ, पाहू काय झालं आहे आपल्या मकानला. हे आपण आलो आहे गोठ्यांमध्ये, हे म्हणजे गोठ्याने म्हणजे शेडमध्ये. आणि इकडं सगळे बैल, हा मार्का बैल आहे. तो तिकडं तो आहे ना, तिकडं हे वासरू इडं, तिकडं तो बैल तो गरीब आहे पूर्ण. आणि हा पण मार्काच इडं समोरचा, इडं आपला स्वराज, आपला नाही म्हणजे मामाचा स्वराज. आणि हा कोणचा काय माहीत. आणि तो फार मोठा आहे, तिकडं अर्जुन आहे. आणि आपली पिकअप. आणि आम्ही इथं ना खेळत राहतो, आम्हाला बोर झालं तर शेडमध्ये खेळत राहतो. आणि शेडमध्ये आम्ही अशीच आईस्क्रीमची दुकानं खेळत राहतो बसायला. आणि अजून काही नाही, वासरू फुल गाव ठरून गेलं आहे, थंडी वाजते बैलांना. आणि तुम्ही तिकडं पाहू शकता किती नुकसान नाही झाले अजून, म्हणजे झालंच आहे. हे बा वावरं पाहू शकता तुम्ही कसे आले. आणि इकडले वावरं पाहू शकता तुम्ही कसे आले. इकडले बा या बाई वावरं पाहू कसे आले. आणि तुम्ही पाहू शकता किती वावर आहे. आणि तुम्ही इकडं जाऊन थांबा, इकडे येऊ आपण 1 मिनिट. इकडे तुम्ही पाहू शकता धारा आहे, डोंगर. तुम्ही डोंगरावर पाहू शकता, पाहू शकता. डोंगर पाहतो मी, डोंगर लई भारी झाले. डोंगरावरून तिकडूनच पाऊस इकडं आला आहे. आणि पाहू शकता तुम्ही किती घर आहे. हे मामाचं घर आहे. सगळीकडे धार आहे. पाहू शकतो तुम्ही, लय पाणी व्हायला आहे, खूप पाऊस झाला. आता थोडंसं मी म्हटलं एक व्हिडिओ काढून घेऊ आपण, मग तीच व्हिडिओ काढून राहिलो आपण. तुम्ही पाणी पाहू शकता कसं जाऊ राहिलं. तुम्हाला जायचं असेल तर असे बी जाऊ शकता तुम्ही. आणि वातावरण पहा तुमचं, हे माझा काय बोलला सही बोलला. तो बोलतोय की मला ना ऐसा फोकस करा, पाहतो कसा दिसतोय. त्या बोलतोय त्याला कोणी इज्जत नाही देते तरी तो बोलतोय फोकस कर माझ्यावर, पण मी फोकस नाही करत. ते डबा किती भारी असं दुनिया. आणि आपण परत थोडंसं अजून फिरायला जाऊ, थोडंसं तुम्हाला दाखवतो काय ते दाखवतो. आणि परत आपण त्याच ठिकाणी आलो आहे. इकडं आमचा महेंद्र आहे, पण तो पुन्हा खटारा होऊन गेला आहे. आणि तो मी आता कुठं आहे, माझ्या मामाच्या घरी आहे. आणि काही नाही, तुम्ही पाहू शकता वातावरण एवढं भारी झालं आहे. म्हणजे भारी नाही म्हणजे पाणी तुंबले. तुम्ही इकडं पाहू शकता तुम्ही पाहू शकता लहरा बही रही है. पण हे वडाचं झाड आहे, आम्ही वडाच्या झाडाखाली राहतो, खेळतो आम्ही राहतो तो घरात. आणि हे सगळंच आमचं मामाचं सगळं एवढं तुम्ही सगळं पाहू शकता. जेवढं आपण तेवढं मामाचं. आणि झाड पाऊस झालं ते झाड रिअलमध्ये तर ग्रीन कलरचे दिसून राहिलं रिअलमध्ये, आणि फोनमध्ये तर दुसऱ्याच कलरचं दुसऱ्या कलरचं दिसून राहिलं. आणि ही टाली पिंक कलरची नाही, लाल कलरची, पण ते फोनमध्ये काय व्हायला काय माहीत. पाणी पण थोडंसं बदललं आहे. आणि मी कसं दिसतोय सांगा, भारी दिसत असं ते जाऊ द्या, ते सोडा आता. आणि तुम्ही पाहू शकता हे पाणी किती भारी आहे. आता हा दगड लावून राहिला.
त्या पा कसं उधळलं ते पाणी, आणि ते पाणी परत माझ्या अंग उधळण्यापेक्षा मी बाजूला होऊन जायला ते परवडल. आणि खूपच भारी केला आहे त्यांनी जुगाड. आता रपसाप पाणी चालू राहिलं, एवढं सगळं पाणी संपवायचं आता आम्हाला. त्याने आता हात उचलला आणि खंदू राहिला, काही नाही. पाहू शकता तो माकडा चाळी करत आहे. जाऊ द्या, तुम्ही त्याचा फोटो पाहू शकता परत एकदा नंतर स्वप्नात. हे म्हणजे पाहतो कसं दिसतो, काळा दिसतो, पण काही नाही, ठीक आहे. तुम्ही हे लहर हे देखो ना, कसं दिसतो तुम्हाला, व्ह्यू दिसतो कसं आहे सांगा तुमचा. वा, असं वाटतंय की आपण व्ह्यूजवर चालू आहे. पण पाणी हे किती भारी दिसतंय. मी पाण्याच्या शेजारी बसले, क्या भारी व्ह्यू दिसतोय. हे आहे आमचं पाणी. हे आणि हे किती थांबवतो, हे सगळं किती घाण पाणी आहे. पण ना याच्यामध्ये खेळणं तर लय बंगार आहे. तुम्ही पाहू शकता किती किती उधळते ते. आणि हेच आपलं इडो कोणची जरी मोटरसायकल गेली तर पडणारच, 100% इडो पडल मोटरसायकल गेल्यावर. आणि ह्या पाण्यामध्ये जास्त तर किडे खूप राहतात. आणि थांबेले फ्रेश लाईट वाढले वाटतं. हां, ह्या पाण्यामध्ये खूपच किडे राहतात, एवढे किडे राहतात ना, याच्यासारखे किडे राहतात. आणि काही नाही बाकीचं येऊन जातं. ओके. आणि मी आता इकडं आलोय, मग परत इकडं. आणि आपला बाबा बैल किती गुस्सेदार झाला आहे. काही नाही, शांत होऊन जातो, फक्त आपल्यावर धावतो. म्हणजे दुसऱ्या सर चल, हलतच नाही तो एवढं. तेव्हा घा टाईट झाला बा तो, टबा घा टाईट झाला बा तो. कसं टाईट झाला बा यावेळेला, कसं टाईट झाला. घरच्या गोरा आहे. ऐका ना ऐकत नाही. इकडं बी पाहू शकता आणि इकडं पण पाहू शकतो. तो बैल दिसतोय तो गरीब आहे, आणि ही वासरी आणि हा गोरा. आणि ह्या पिकअप मध्ये आम्ही जात राहतो कुठं पण. ती वासरी एवढं कुळकुळत राहते ना, की एवढी क्यूट वासरी हातातून निघून जाते.